अ, आता ना मी तुम्हाला थोडंसं गर्भसंस्कार क्लासबद्दल बोलणार आहे. तर सगळ्यांना असं वाटतं का मी अचानक गर्भसंस्कारचे क्लास का बरं सुरू केले? तर काय झालं होतं ना, मी थोडंसं मध्ये-मध्ये थोड्याशा प्रॉब्लेममध्ये होते. तर आपलं माइंड आहे ना, ते आपल्यासाठी ना खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट करतं. आपल्याला कळत नाही. किती प्रॉब्लेम क्रिएट करतं ते. आणि मग तिथे ना माइंड डेव्हलपमेंटवरती ना ट्रेनिंग होती. तर आम्ही त्या ट्रेनिंगसाठी गेलो होतो. त्या सरांनी आम्हाला खूप छान मस्त असं शिकवलं का आपल्या माइंडमध्ये कुठे-कुठे, काय-काय समस्या निर्माण होतात आणि मग आपण एक निगेटिव्हिटीकडे कशी जातो. तर त्या प्रोग्राममध्ये म्हणजे तो 2 दिवसाचा प्रोग्राम होता. तर त्यांनी अगदी सुरुवात करतानाच आहे ना, माइंड डेव्हलपमेंटची सुरुवात करताना किंवा आपला माइंड कसा डेव्हलप झालेला असतो, तर त्यांनी ती जी लेडीजची गर्भ अवस्था असते ना, बाळ तयार होण्याची, तिथपासून त्यांनी ते डिस्क्राईब केलं होतं, की जेव्हा आपण गर्भधारणा आपल्याला झालेली आहे, तर ते 9 महिने ना आपण खूप असे अनावधानामध्ये घालतो. आपण त्या गोष्टीकडे किंवा त्या विषयाकडे ना लक्षच देत नाही का आपल्या बाळासाठी गर्भसंस्कार किती महत्त्वाचा आहे. आपण ही गोष्ट ना खूप हलक्यात आणि खूप नॉर्मलपणे घेतो. पण कुठेतरी त्याच्यावरती ते संस्कार घडवणं किंवा ते संस्कार करणं कारण ते बाळ उद्या चालून एक मोठी छान अशी व्यक्ती होणार असतं. एक कर्तृत्ववान बाळ होण्यासाठी काहीतरी त्याला पोषण असं द्यावं लागतं. जसं काही आपण झाडांना खत-पाणी घालतो. त्यांना छान बहरण्यासाठी किंवा त्यांना खुरपणी करतो किंवा त्यांना वेगवेगळे सध्या आपण औषध वगैरे फवारतो. का? तर त्यांचं जे फळ आहे ना, तर ते छान नीट येण्यासाठी. आणि आपल्याकडे आता काय होतंय ना, की मेडिकलच्या ज्या सुविधा आहेत ना, त्या खूप साऱ्या खूप छान अशा मस्त वाढल्यात. मेडिकलच्या सुविधेमध्ये आपण कुठेही कमी पडत नाही किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीतही आपण कुठेही कमी पडत नाही. फक्त आपण कमी पडतो ना, तर ते संस्काराच्या बाबतीमध्ये जेव्हा त्यांचं ब्रेन डेव्हलप होणार असतं ना, तर तेव्हा खूप पॉझिटिव्ह असे अफर्मेशन अगदी शांततेत त्या बाळापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. हा पॉइंट आहे ना खरंच खूप खूप गरजेचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. मलाही मलाही माझे 2 बाळं आहेत. ही जर गोष्ट मला तेव्हा माहीत असती ना, तर खरंच मी खूप पॉझिटिव्हली ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या असत्या. पण तेव्हा फक्त पुस्तकं वगैरे होते आणि कितीही प्रयत्न केला ना, तरी आजकालची जनरेशन जी आहे ना, ती पुस्तक वाचत नाही. खूप पुस्तक वाचणं कमी झालंय. मी तरी म्हणजे माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला मी खूप थोडेसे पुस्तक असं वाचायचे, पण खूप पुस्तकं वाचणं आणि थोडंसं काहीतरी करणं याच्यातनं खूप बदल आहे, खूप फरक आहे आणि एखादी कृती जाणीवपूर्वक करणं ना, याच्यामध्ये पण खूप बदल आहे. म्हणून आहे ना, ते गर्भसंस्कारला ना खूप महत्त्व आहे. पण हे ना कळणाऱ्यांनाच कळतं. प्रत्येक स्त्रीला हे कळत नाही. अनावधानाने तिच्या याच्यामध्ये ते बाळ वाढतच राहतं, वाढतच राहतं. कधी-कधी ना असं होतं का आपण प्रेग्नंट आहोत आणि त्या बाळाला स्पर्शाची किंवा त्याला काहीतरी बोलण्याची गरज आहे, हेही आपल्याकडून मिस होऊन जातं. म्हणजे त्या बाळासाठी ना खूप अशा गोष्टी असतात ना, ज्या खरंच त्याच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या मिस होऊन जातात. नंतर-नंतर तो अ, म्हणजे जेव्हा ते बाळ वगैरे होतं, तेव्हा ते बाळ जसं-जसं मोठं होतं ना, तसं-तसं पण त्याचा मेंदू जो आहे ना, तो विकसित असा झालेला असतो. नंतर त्याच्यामध्ये ब्लॉक कसे निर्माण होतात आणि जो आपल्या मेंदूमध्ये ब्लॉक निर्माण होईल, तो रिझॉल्व्ह कसा करायचा, ह्याचंही आपण त्याला ट्रेनिंग वगैरे काही देत नाही. तर काय होतं, ह्या गर्भसंस्कारमध्ये ना, तुम्हाला खूप असं छान पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं, की तुम्ही काय करायचंय, कसं करायचंय, बाळाला कसं घडवायचंय, अ, येणाऱ्या समस्यांना त्यांना तोंड देण्यासाठी कसं तयार करायचंय, हे सगळं ना अफर्मेशनमध्ये दिलं जातं. तुम्हाला त्याला फक्त आणि फक्त जास्तीत जास्त ना अफर्मेशन्स असतात. अगदी बाळ पोटात राहिल्यापासून तर डिलिव्हरी होईपर्यंत खूप साऱ्या अफर्मेशन्स असतात आणि त्यानंतर मग माइंड डेव्हलपमेंटचा दुसरा भाग सुरू होतो. त्या दुसऱ्या भागावरती सध्या आम्ही काम करत नाहीत. त्याच्यावरती स्टडी वगैरे असं थोडं-थोडं आमचं चालू आहे. जसं-जसं ते पण येणार ना, तसं-तसं मी आता सध्या फर्स्ट स्टेप मी माझी लॉन्च केलेली आहे. नंतर-नंतर मी छोट्या मुलांसाठीचं चाइल्ड डेव्हलपमेंट ते आणणार आहे आणि मग नंतर मोठ्यांसाठी किंवा टीनेजरसाठी असं माइंड डेव्हलपमेंट आणणार आहे आणि मोठ्यांसाठीचा विषय असा होतो की आपल्या माइंडमध्ये जर एखादा प्रॉब्लेम निर्माण झाला ना, तर आपण त्या प्रॉब्लेमवरतीच विचार करतो, समस्येवरती विचार करत नाही आणि कुठेतरी आपलं आयुष्य आहे ना भरकटत जातं. याचा मी खूप स्वतःसाठी अनुभव खूप छान प्रकारे घेतला आणि नंतर मग मला खरंच कळालं का माइंड डेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे आणि खूप प्रत्येक व्यक्तीसाठी ही माइंड डेव्हलपमेंट जी आहे ना, ती खरंच खूप महत्त्वाची आहे. जर आपल्याला कळालंच नाही ना, का प्रॉब्लेम कुठून सुरू होतोय, तर आपण त्याच्या मुळापर्यंत पोहोचू शकत नाही आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्हही करू शकत नाही. तर मी तुम्हाला गर्भसंस्कारबद्दल बोलत होते, की ह्या सगळ्या गोष्टी जर आपण मुलांना अगोदरच दिल्या,
किंवा त्यांच्या माइंडला त्याची थोडीशी जरी कल्पना दिली, तरी आपलं बाळ ह्या सगळ्यासाठी तयार होतं. अगदी साधा सिंपल पद्धतीने तयार केला गेलेला हा गर्भसंस्कारचा कोर्स आहे किंवा क्लास आहे. फक्त आणि फक्त ₹1000 याची फी आहे. खूप जास्त अशी फी ठेवलेली नाही. 9 महिन्याच्या कोर्सची जी फी आहे ती ₹1000 आहे. समजा तुम्ही हा कोर्स 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात घेतला, तर ज्या दिवशीचा सिलेबस आहे तो त्याच दिवशी कंप्लीट झाल्यानंतरच तुमचा सेकंड सिलेबस जो आहे तो ओपन होतो. जर तुम्ही मागचंच कव्हर नाही केलं, तर पुढचं तुम्हाला काही ओपन होत नाही. रोजचे तुम्हाला अर्धाच तास द्यायचा असतो शांतपणे. 20 मिनिटं जरी दिले तरीही चालतात. पण जशी-जशी तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला आणि तुमच्या बाळाला त्याची आवड लागते ना, तसं-तसं खूप त्याचा इफेक्टिव्ह प्रभाव तुम्हाला स्वतःही जाणवतो. त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रार्थना दिल्या आहेत. वेगवेगळ्या प्रार्थना आहेत. ज्या आपण खरंच दैनंदिन जीवनामध्ये ऐकतही नाहीत किंवा ज्या आपल्या कानावरही पडत नाहीत. अशा त्याच्यात काही प्रार्थना आहेत, अशा एफर्मेशन्स आहेत, असे मेडिटेशन आहेत, जे तुमच्या बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप गरजेचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला आता पुढे सांगते. मी तर सगळ्या लेडीजपर्यंत पोहोचण्याचा म्हणजे पोहोचू शकत नाही. मी प्रयत्न करत आहे YouTubeच्या माध्यमातून किंवा Instagramच्या माध्यमातून सगळ्यांसोबत पोहोचण्याचा. पण मला कधी-कधी ना ते शक्य होत नाही. तर मी असं केलेलं आहे, की जे कोणी व्यक्ती हा कोर्स रेफर करेल ना, त्याला मी ₹200 चं कमिशन ठेवलेलं आहे. ₹1000 कोर्सची किंमत आहे. त्यातलं ₹200 कमिशन तुम्हाला लगेच अ, म्हणजे ज्या दिवशी त्यांचा कोर्स एनरोल करून घेतील, त्या दिवशी तुमचं कमिशन लगेच तुम्हाला येऊन जाईल. तर नक्की तुमच्याकडे जर कोणी एखादी गर्भवती लेडीज असेल, तर नक्की सांगा. 9 महिन्यासाठी ₹1000 फी म्हणजे खूप अशी फी नाही. आणि तुम्ही माझं काम फुकट करू नका. रेफर केल्यानंतर तुम्हाला तुमचे ₹200 मिळणार आहेत. आणि ज्यांना कोणाला हे करायचं आहे, त्यांनी मला खाली मी नंबर वगैरे दिलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. आणि खाली याच्यावर म्हणजे माझ्या चॅनलवरती सुद्धा माझा नंबर वगैरे आहे. तर तुम्ही मला कॉल करू शकता, की आमच्याकडे अशी-अशी व्यक्ती आहे, त्यांना हा कोर्स घ्यायचा आहे. अगदी सिंपल पद्धत आहे कोर्स घेण्याची, खूप कॉम्प्लिकेटेड असं नाही. फक्त त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर लागतो आणि मग थोड्या वेळात तुम्हाला तुमचा जो कोर्स आहे ना, तो डिलिव्हर सुद्धा होऊन जातो. फक्त तुम्हाला तुमची पिरियडची जी डेट आहे ना, ती विचारली जाते. बाकी जास्त काही तुम्हाला विचारलं पण जात नाही. आणि जर तुम्हाला काही शंका आल्या, ह्या कोर्सच्या दरम्यान जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, जर तुम्हाला काही शंका आल्या ना, तर आठवड्याला आपलं एक वीकली वेबिनार होतं. त्या वेबिनारमध्ये तुमच्या ज्या काही शंका आहेत कोर्सबद्दलच्या किंवा तुम्हाला इतर जर जो काही प्रॉब्लेम येतोय ना, तो सॉल्व्ह करण्याचा ना पुरेपूरपणे प्रयत्न केला जातो. म्हणजे तुम्हाला फक्त 9 महिन्याचा कोर्स देऊन रिकामं सोडलं जातं, असा सुद्धा विषय नाही. तर नक्की एकदा विचार करा. ज्यांना कोणाला तुम्ही रेफर करताल, तर त्यासाठी तुम्हाला ₹200 कमिशनही आहे. म्हणजे तुमची जी मेहनत आहे, तुम्ही घेतलेली छोटीशी मेहनत ती वायाला जाणार नाही. यामागचा उद्देश फक्त प्रत्येक लेडीजपर्यंत हे संस्काराचं देणगी जी आहे ती पोहोचावी, प्रत्येक बाळापर्यंत पोहोचावी. याच्या थ्रू फक्त आणि फक्त पैसे कमवणे हा उद्देश अजिबात नाही. तर नक्की कोणी इंटरेस्टेड असाल, तर मला कॉन्टॅक्ट करा. आणि आपल्या बाळाचं माइंड जे आहे ते छान प्रकारे डेव्हलप करण्याची आतापासून सुरुवात करा. जी त्या बाळाची खरंच पहिली गरज आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि नक्की सपोर्ट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. अ, इथून पुढे खूप छान-छान व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहेत. तर नक्की मला सबस्क्राईब करा. फक्त माइंड डेव्हलपमेंटचे किंवा गर्भसंस्कारचेच असं नाही, तर खूप काही व्यवस्थित प्रकारे जे माझ्याकडे स्किल आहे ना, ते मी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न करणार आहे. तर खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला. परत एकदा सर्वांना नमस्ते, धन्यवाद.